नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी पूजेसाठी खूपच छान अशी तयार झालेली असते. खूप सुंदर दिसत असते. तेवढ्यातच तिथे अर्णव मागून येतो आणि तिच्याकडे बघत असतो. तेव्हा इथे ईश्वरीला तयार झालेलं बघून अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि तिच्या दिसण्याचं कौतुक करतो. अर्णव म्हणतो, सुंदर. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? अर्णव म्हणतो, मी सुंदर. खरंच खूप सुंदर दिसतेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का? सुंदर दिसते मी? थँक्यू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव ईश्वरीकडे बघत असताना ईश्वरी जोरात त्याच्या पायावरती पाय देते. तेव्हा इथे अर्णव जोरात ओरडतो. ईश्वरी म्हणते, काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, काही नाही. कारण प्रेक्षकांनो, अर्णवने ते बघितलेलं स्वप्न असतं की इथे तो ईश्वरीचं कौतुक करणार आणि मग ईश्वरी त्याच्या पायावरती जोरात पाय देणार. तेव्हा त्याने ते बघितलेलं स्वप्न असतं आणि म्हणून तो जोरात ओरडतो. ईश्वरी म्हणते, काय झालं? इतक्या जोरात का ओरडलात? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही, काही नाही, नथिंग. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? इतक्या जोरात ओरडलात आणि म्हणताय की नथिंग म्हणून, काही नाही झालं. तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, तू छान दिसतेस आणि हे घे तुझ्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे काय? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, तुझ्यासाठी गजरा. गजरा घे आणि केसात माळ, छान दिसशील तू. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलात, शोभत नाही तुम्हाला हे सगळं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं घे, हा गजरा मी नाही आणलाय तुझ्यासाठी, ताईने दिलाय तुला. तेव्हा ईश्वरी अंजलीचं नाव घेतल्यानंतर गजरा केसामध्ये माळते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, छान दिसतोय मी आणलेला गजरा. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताईने दिलाय ना? तुम्ही पण ना? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही, ताईनेच दिलाय, मी जोक करतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, हल्ली तुम्ही जरा जास्तच जोक करताय, असं नाही वाटत का तुम्हाला? शोभत नाही तुमच्या पर्सनॅलिटीला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी तयार झालेली असते. पूजेसाठी ती बाहेर निघून जाते. अर्णवसुद्धा इथे छान दिसत असतो. अर्णव आरशामध्ये बघतो आणि म्हणतो की अर्णव राजेश शिर्के, तुझ्यासारख्या ॲटिट्यूड असलेल्या माणसाला एकदम परफेक्ट बायको मिळाली आणि त्याला ईश्वरी त्याची बायको असल्याचा अभिमानच वाटत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, बाहेर इथे मामा आणि अंजली बसलेले असतात. मामा म्हणत असतात, अंजली, अगं आपली ईश्वरी नववधू आहे तरी कुठे? अगं पूजा तिच्या हातून होणार आहे ना, तिने वेळेत यायला हवं. ती जर वेळेत नाही आली ना, तर वल्लरीला तिला बोलायला चान्सच मिळेल, माहिती आहे ना तुला? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, मामा आता तूच म्हणालास ना नववधू, मग आता नववधू असल्यामुळे तयार व्हायला उशीर तर होईलच ना रे, म्हणून जरा तयार व्हायला उशीर लागत असेल, येऊ दे तिला आरामात, येतच असेल ती. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी छान तयार होऊन खाली आलेलीच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी इतकी छान दिसत असते. तेव्हा अंजली म्हणत असते, ईश्वरी आलीस तू, छान दिसतेस. तेव्हा ईश्वरी थँक्यूसुद्धा म्हणते. त्यानंतर ईश्वरी म्हणते, ताई तुम्ही सांगा कशी कशी पूजा करायची आहे तसं मी करते. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, तिथे त्या कलशमध्ये जे पाणी ठेवलं आहे ना ते घे आणि आधी उंबऱ्यामध्ये पाणी ओतून ये जा. तेव्हा इथे ईश्वरी आता पाण्याचा कलश घेते आणि जात असताना त्या ठिकाणी लावण्य येते आणि लावण्य तिला म्हणत असते की अरे वा, मिडल क्लास लूक एकदम छान इथे मेंटेन केलं आहेस तू. तेव्हा ईश्वरी तिच्याकडे बघत असते. तेव्हा लावण्य म्हणते, हो, हे कॉम्प्लिमेंटच होती, मिडल क्लास लूक मेंटेनच केलं आहेस ना. आणि इथे लावण्य म्हणते, कसं आहे ना ईश्वरी देसाई, ही जागा आहे ना माझी आहे आणि मी लवकरच माझी जागा मिळवणार, तुला इथून लवकरच गेट आऊट करणार आणि या जागेवरती मीच येणार, कळलं तुला? लावण्य म्हणतात मला लावण्या, आणि लावण्याला जे हवं आहे तेच ती करते, कळलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, ऑल द बेस्ट, आणि ईश्वरी तिथून निघून जाते. तेव्हा इथे लावण्याला आलेलं बघून अर्णव तिला हाक मारतो आणि म्हणतो, लावण्य तू इथे? तेव्हा लावण्य म्हणते, हो यार, कसं आहेस तू? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी ठीक आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू कशी आहेस? तेव्हा लावण्य काही बोलायला जाणार तेवढ्यातच ती इमोशनल झालेली असते. तेव्हा तिथे प्रेक्षकांनो ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, ताई पाणी उंबऱ्यामध्ये आता सोडून झालेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, आता एक काम कर, मी जसं सांगते तशी इथे पूजा कर, घट बसवायला घे. तेव्हा प्रेक्षकांनो, मग इथे स्वस्तिक वगैरे करून तिथे थोडेसे धान्य ठेवले जातात. त्यानंतरला जी माती आणलेली असते ती माती तिथे आता एका
भांड्यामध्ये माती ठेवली जाते. त्या मातीवरती इथे 5 धान्यसुद्धा सोडले जातात. 5 धान्य त्याच्यावरती जणू काही पेरायचे, जे आपल्याला आवडतील ते, असं अंजली सांगते. तेव्हा ईश्वरी त्याच्यावरती 5 धान्यसुद्धा सोडते. तिथे आता नारळ ठेवलेला जो कलश असतो त्याच्यावरती स्वस्तिक तयार केला जातो. मग इथे ईश्वरी आणि अंजली दोघीजणी एकमेकींना आता हळद कुंकू लावतात. एकमेकींना हळद कुंकू लावल्यानंतर इथे आता तो कलश त्या मातेमध्ये ठेवला जातो. तेव्हा इथे ठेवत असताना ईश्वरी मागे वळून अर्णवकडे बघत असते. दोघे एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मामा म्हणत असतात, चला चला पूजा करून घ्या. पूजासुद्धा आपल्याला आत्ताच करायची आहे. तेव्हा इथे ईश्वरी लगेचच समोर बघायला लागते. तेव्हा इथे धान्य सोडून झाल्यानंतर मध्ये आता माती थोडी बाजूला केली जाते. कलशला जागा करण्यासाठी मध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये कलश ठेवला जातो आणि संपूर्ण जी माती ठेवलेली असते त्या भांड्याला इथे हळद कुंकू लावलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विडा घेतला जातो, पान घेतलं जातं, त्याच्यावरती सुपारी ठेवली जाते, थोडंसं धान्य, हळद कुंकू, हे जे काही आता अंजली ईश्वरीला सांगत असते ते सगळं इथे ईश्वरी तसं तसं अंजलीच्या सांगण्यावरून तशी तशी पूजा करत असते, घट बसवत असते. तेव्हा इथे ईश्वरीला असं बघून अर्णवला खूपच जास्त छान वाटत असतं की इथे ईश्वरी एवढे सगळे प्रयत्न करते त्याच्या घरासाठी. तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा त्याला सगळे आता प्रसंग आठवत असतात. जेव्हा इथे ईश्वरी आणि त्याचं लग्न होतं, त्याचबरोबर खेळ खेळत असताना त्याने ईश्वरीचा पकडलेला हात इथे आता टेबलवरून पडत असताना अर्णवने तिला पकडलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता अर्णवला आठवत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीकडे बघण्यात इतका मग्न झालेला असतो की शेजारी लावण्या उभी आहे याचं त्याला भानच राहत नाही. तेव्हा लावण्या अर्णवला असं बघून खूपच जास्त तिला राग येत असतो, ती जेलस झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे बघा आता राकेशची अवस्था काय झाली. इतकं खोटं बोलला, इतकं गोड गोड बोलला, शेवटीला त्याच्या पदरी तेच पडलं जे पडणार होतं, अपयश. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश दारू पित असतो. दारू पित असतो तेव्हा दारू आता संपलेली असते. उरलेली आता जी काही दारू असते ती पुन्हा ग्लासामध्ये टाकून तीसुद्धा पितो. त्यानंतरला बाटलीमधली दारू ही संपलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश दारू पिऊन पूर्णपणे व्यसनाधीन झालेला असतो. तेव्हा इथे त्याचा फोन वाजतो. फोन आल्यानंतर राकेश फोन उचलायला जातो आणि म्हणतो, काय रे दाद्या, सारखा सारखा फोन का करतोयस तू? तुझे पैसे जे घेतलेत ते देईन ना मी परत, पण नाही, इथे रोज रोज फोन करून करून रक्त आटवतोयस माझा. सुखाने मला एक दिवससुद्धा जगू देत नाहीयेस, नाही जगू देत आहेस मला. ए दाद्या, नाही देणार तुझे पैसे परत. सांगितलं ना, नाही देणार तुझे पैसे परत. जा मर तिकडे. नाही देणार एकसुद्धा पैसा. काय करायचं आहे ते कर जा. हे सगळं मी माझ्या इंदोरी जिलेबीसाठी केलं होतं. माझ्या इंदोरी जिलेबीसाठी. आता तीच माझ्या आयुष्यात नाही आहे, तर मी का तुला पैसे देऊ? ए दाद्या, नाही देणार जा तुला पैसे. मेलाच तिकडे तरी चालेल, पण पैसे नाही देणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता टेबलवरती ईश्वरीचा फोटो असतो. ईश्वरीचा फोटो बघितल्यानंतर राकेशला इतका राग येतो की राकेश पुन्हा तो दारूचा ग्लास उचलतो. त्याच्यामध्ये दारू नसते. तो ग्लास आता जोरात फेकून देतो आणि तो फुटतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश ईश्वरीचा फोटो उचलतो आणि म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी, का केलंस तू असं? सांग ना, का केलंस तू असं? काय नाही केलं मी तुझ्यासाठी? तुला मिळवण्यासाठी किती गोड गोड बोललो तुझ्याबरोबर, किती गोड वागलो. तुझ्यासाठी हवं ते सगळं केलं ना, तुला मिळवण्यासाठी. तुझ्यासाठी काही नाही केलं गं. पण इथे जेव्हा लग्न करायची वेळ आली तेव्हा तू काय केलंस? माझा विचार नाही केलास. माझ्याबरोबर लग्न नाही केलंस. तू त्या अर्णव राजेश शिर्केबरोबर लग्न केलंस ना? का? का तू त्याच्याबरोबर का लग्न केलंस? माझी इतकी मेहनत तू काय वाया घालवलीस? अगं, किती सेटिंग लावली होती तुला मिळवण्यासाठी, किती प्रयत्न केले, किती पैसा घालवला, तरीसुद्धा तू काही मला भेटली नाहीस. जेव्हा लग्नाची वेळ आली, जेव्हा खरोखर तू माझ्या आयुष्यामध्ये येत होतीस, तेव्हा मात्र त्या अर्णवबरोबर लग्न करून मोकळी झालीस. बघ, बघ किती त्रास होतोय मला, तू नाही आहेस माझ्या आयुष्यात तर. बघ किती त्रास होतोय मला. अगं इंदोरी जिलेबी, अगं तू नाही आहेस ना माझ्या आयुष्यात, तर ही दारू आहे ना, ही दारूसुद्धा मला चढत नाही आहे गं.
आणि तिचा फोटो तो हृदयाजवळ लावतो आणि म्हणत असतो, पण मी सुद्धा तुला सुखासुखी जगू देणार नाही आहे. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे ना, तुझ्यामुळे माझी ही परिस्थिती आली आहे ना, पण जोपर्यंत तुला अशी माझ्या मिठीत घेत नाही ना, अशी अशी जोपर्यंत तू माझ्या मिठीत येत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत तुला मिळवत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. असं इकडे आता राकेश म्हणत असतो. तो म्हणतो, मी नाही बघू शकत तुला त्या अर्णवची झालेली. त्या अर्णवबरोबर लग्न करून तू माझ्या तावडीतून सुटशील असं वाटलं का तुला? कधीच नाही. कधीच नाही तू सुटू शकणार. जोपर्यंत तू माझ्या आयुष्यामध्ये परत येत नाही ना, तोपर्यंत तू माझ्यापासून कधीच दूर होऊ शकत नाही. जेव्हा तुला मिठीत घेईन तेव्हाच मी स्वस्थ बसेन. असं आता राकेश दारूच्या नशेमध्ये बोलत असतो. ईश्वरीच्या फोटोचा चोळामोळा करून तो फोटोसुद्धा तो फेकून देतो. इतका त्याला राग आलेला असतो. इथे ईश्वरी त्याच्या आयुष्यामध्ये आलेली नसल्यामुळे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आयुष्यामध्ये नसल्यामुळे इथे आता राकेशला दारूसुद्धा चढत नसते. असं त्याचं म्हणणं असतं. कुठल्या कामामध्ये त्याचं मन लागत नाही आहे. त्याचं मन पूर्णपणे विचलित झालेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजीसुद्धा आलेली असते. आजी जेव्हा बघते तर इथे अंजलीने आता ईश्वरीला देवी आईचा मळवट भरायला सांगितलेला असतो. ईश्वरी जाते आणि देवी आईचा मळवट भरत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी जे काही बोललेले असते ते आजीला आठवतं. वल्लरी बोललेली असते की बघताय ना तुम्ही आई, अहो कुणाचंही न ऐकणारा अर्णव त्या ईश्वरीच्या नुसतं मागे पुढे करतोय. आता तुम्ही मला सांगा, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जर इथे त्या ईश्वरीमुळे आपल्या अर्णववरती काही संकट आलं तर आपण काय करायचं सांगा बरं तुम्ही. तेव्हा आपणच आता काहीतरी केलं पाहिजे आणि त्या मुलीला अर्णवच्या आयुष्यातून बाजूला काढलं पाहिजे असं प्रेक्षकांनो वल्लरी आता म्हणत असते. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की चला आता घड झाले, त्याचबरोबर मळवट भरून झाला. आजी कुठे आहे? तेवढ्यातच तिथे आजी आलेली असते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं अंजली आई कधीच आले. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, आई बरं झालं तुम्ही आलात आणि अगदी योग्य वेळेवरती आलात. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, आता आजीसुद्धा आली आहे तर आपण एक काम करूया का, पूजेला सुरुवात करूया. तेव्हा ईश्वरी चल पूजेला सुरुवात कर. चिंटू तूसुद्धा ये पुढे. तेव्हा इथे चिंटू म्हणत असतो, अगं ताई मी कशाला, नाही ठीक आहे राहू दे. तेव्हा अंजली म्हणते, अरे तू कशाला म्हणजे तुझंच नवीन लग्न झालं आहे ना, मग आता ईश्वरीबरोबर तुलासुद्धा ही पूजा करायची आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई प्लीज कशाला हे सगळं. तेव्हा अंजली म्हणते, अरे असं नको करू चिंटू, ये बरं पुढे पूजा करायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आजी खूपच जास्त घाबरलेली असते. लावण्यासुद्धा त्यांच्याकडे जणू काही रागानेच बघत असते. अर्णव इथे पूजेसाठी नाहीच म्हणत असतो. त्याला असं वाटत असतं की मी सुंदर पूजा करते तर तिलाच करू दे, उगाच तिला पुन्हा राग यायला नको. तेव्हा इथे अंजली फोर्स करते. अंजली म्हणते, चिंटू अरे असं नसतं करायचं. तुझं नवीन नवीन लग्न झालं आहे ना, मग नवीन जोडप्याने एकत्र पूजा करायची असते. नाही म्हणू नकोस, ये चल पुढे पूजा करण्यासाठी. तेव्हा इथे वल्लरी लावण्याकडे बघून हसत असते. कारण वल्लरीने जो प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनला आता सुरुवात झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीकडेच आजी बघत असते. आजीला भीती वाटत असते. गुरुजींनी भाकीत केल्याप्रमाणे जर इथे ईश्वरीमुळे अर्णवच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर, अर्णवला इथे खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं तर, अशी भीती इथे आजीच्या मनामध्ये असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की ईश्वरी अर्णवला इथे टिळा लाव बरं. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला टिळा लावत असते. तेव्हा लावण्याला त्या दोघांना असं एकत्र बघून खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लावण्या आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणत असते की लावण्या तू अजिबात काळजी करू नको. तुला या घरामध्ये परत आणण्यासाठी मी तुझा मार्ग मोकळा करेन. बघ मी तुझ्यासाठी काय करते ते. तेव्हा इथे लावण्या म्हणते, मामी नक्की तुम्ही काय केलेत? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अगं काही नाही, मी फक्त त्या ईश्वरीच्या विरोधात त्या ओल्ड लेडीला असं मी तिला घाबरवलं आहे ना की पूर्णपणे आता आई घाबरून गेलेल्या आहेत. त्यांना असं वाटतं आहे की त्या ईश्वरीमुळे अर्णववरती कुठलं तरी संकट येईल आणि त्यांच्या या भीतीला आहे ना
मी आता खरं ठरवणार आहे, अजून खत पाणी घालणार आहे. तेव्हा लावण्या म्हणते, म्हणजे हे बघा मामी प्लीज, ARला काही होता कामा नये, त्याच्या जीवाला धोका निर्माण होता कामा नये. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं प्रेम करतेस ना त्याच्यावरती, घरामध्ये आता सून बनून यायचं आहे ना, मग थोडं तरी इथे सहन करावं लागेल. आणि म्हणूनच मी तुला म्हणते की थोडंसं सहन केलंस तर या घरामध्ये लवकर येशील. तेव्हा इथे ही बाटली जी आहे ना, त्याच्यामध्ये बघ काय आहे, कापूर आहे. तर या डब्बीतला कापूर म्हणजे वल्लरी स्पेशल कापूर. हा कापूर जेव्हा जळेल ना, तेव्हा नुसता जळणार नाही, भडका उडेल भडका, असं सुद्धा इथे आता वल्लरी म्हणत असते. तेव्हा लावण्या म्हणते, अरे वा, म्हणजे इथे भडका उडेल आणि त्याच्यामध्ये अर्णवला थोडंसं भाजेल वगैरे, आणि मग काय होईल, इथे आजींना असंच वाटेल की हे सगळं ईश्वरीमुळे अर्णववरती संकट आले म्हणून. आजींना तर असंच वाटेल ना. वल्लरी म्हणते, हो, मग एकदा का आईंचा गैरसमज झाला की मग त्या अजूनच घाबरतील आणि मग तुला या घरामध्ये त्या पुन्हा घेण्यासाठी तयार होतील, कळतंय का? तेव्हा लावण्य म्हणते, अच्छा, म्हणजे असा प्लॅन आहे का तुमचा, दॅट इज दॅट. तेव्हा वल्लरी म्हणते, हो, दॅट इज दॅट. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव पूजेसाठी पुढे येतो. त्याने इथे आता ताट हातामध्ये घेतलेलं असतं, आरतीचं तबक त्याने हातामध्ये घेतलेलं असतं आणि तो देवी आईची आरती करत असतो. तेव्हा इथे अंजली आता त्या दोघांकडे बघून खुश असते. कारण का, तर इथे ईश्वरीने आपला एक हात अर्णवच्या हाताला लावलेला असतो. दोघेजण ॲज अ कपल इथे देवी आईची पूजा करत असतात. त्या असं दोघांना एकत्र बघून अंजलीला खूपच जास्त आनंद होतो. अंजली बघून हसत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दोघेजणं छान पूजा वगैरे करत असतात. लावण्याला मात्र राग येत असतो. लावण्या बघा कशी इकडे ईश्वरीकडे एकदम रागाने बघत असते. तिला वाटत असतं कधी एकदा ही अर्णवच्या आयुष्यातून निघून जाते आणि मी ARच्या आयुष्यामध्ये परत येते. तेव्हा इथे पूजा करत असताना अर्णव ईश्वरी दोघेजणं एकमेकांकडे बघत असतात. एका बाजूला इथे 2 कापूर ठेवलेले असतात, ते सुद्धा अर्णव इथे जाळत असतो, ताटामध्ये ठेवत असतो. दुसरीही कापराची गोळी तो घेतो, इथे जाळतो आणि पुन्हा ठेवतो. ते दोन्ही कापूर जळून खाक होत असतात. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू, अरे कापूर बघ आता जळून विझत चाललाय, एक कापूर घे बरं या डब्बीतून आणि तो सुद्धा इथे आता पेटव आणि ठेव बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता एक एक कापूर जाळत असतो, ईश्वरीकडे बघत असतो. तेव्हा इथे उरलेला दुसरा कापूरही तो जाळतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी आणि लावण्या दोघीजणी एकमेकींना खुणावत असतात. कारण हे जे कारस्थान असतं ते त्या दोघींचंच असतं. कापराची डब्बी बदललेली असते, त्याच्यामध्ये कापूर असतात, पण जे भडका उडवणारे कापूर असतात ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव त्यातला सुद्धा एक कापूर घेतो जाळण्यासाठी. तेव्हा लावण्या घाबरलेली असते, कारण आता भडका उडणार असतो आणि त्यामुळे अर्णवच्या हाताला चटका लागणार असतो. मग याने काय गैरसमज होईल की ईश्वरी अर्णवच्या आयुष्यात आहे, म्हणून इथे अर्णवला इतकं मोठं संकट हे आता सामोरं जावं लागलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव जेव्हा कापराची गोळी इथे जाळायला जातो, पूर्णपणे भडका उडतो, अर्णवच्या हातावरती सगळी आग येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णवच्या हाताला खूपच जास्त लाल लाल झालेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवच्या हातातून ताट घेते, ते खाली ठेवते आणि इथे आता आकाश त्याच्यावरती पाणी वगैरे टाकतो आणि ते सगळं विझवून टाकतो. वल्लरी म्हणते की लावण्य, मी तुला म्हणाले होते ना, गोष्ट छोटी असेल पण इथे कांगावा मात्र जोरात करायचा. तेव्हा वल्लरी ठरल्याप्रमाणे म्हणते, अरे देवा, बघताय ना, ही मुलगी जेव्हापासून या घरामध्ये आली आहे, घरावरती नुसतं संकटच येते. बघा बघा अर्णवच्या हाताला किती भाजलं, केवढं मोठं संकट आलं हे आजच्या चांगल्या दिवशी. तेव्हा इथे ईश्वरीला आता अर्णवचा हात बघून खूपच जास्त भीती वाटते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवच्या हाताला फुंकर मारत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ड्रॅगनच्या तोंडातून आग येते असं वाटतंय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय? अर्णव म्हणतो, काही नाही, जोक केला. तेव्हा ईश्वरी म्हणते, इतकं भाजलंय तुम्हाला आणि जोक कसले करताय हो? म्हणजे स्वतः काळजी घ्यायची नाही आणि दुसऱ्या माणसाच्या जीवाला घोर लावायचा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुझ्या जे मनात आहे, तुझ्या जे चेहऱ्यावरती दिसतंय आणि जे ओठांवरती आहे ना, हे काही मॅच होत नाही आहे, कळतंय का? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? अर्णव म्हणतो, काही नाही, तोंड बंद कर आणि मलम लाव,
जखम लवकर भरली पाहिजे.